चल बसायला बसायला जागा बसायला. बाबा तुमचं नाव सांगा. विठ्ठल भाऊ रेंगडे. राहणार कुठलं? रामनवन राजो. सांगा कळसुबाईची जरा माहिती सांगा. कळसुबाईचं बाळांनो इकडून गेले का युष्टी पकडायची, बारीला उतरायचं, बारीला लास्ट तिकडून मग वर गडावर जायचं. धीरे 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 वर गडावर जायचं. 1 तासामध्ये तुम्ही पोहोचायला, 1-1.25 तासामध्ये. आणि त्याची अशी काही स्टोरी बिरी आहे का? म्हणजे कळसुबाईचा स्टोरी अशी आहे. एक पाटलाची मुलगी होती. तर तिला कशावर थोडंसं भांडण झालं. ती देवाचीच अधिमाया शक्ती होती, पण ती दुसऱ्याकडे राहायची. ते भांडण झाल्यानंतर ती रागा गेल्यानंतर ते गाडावर जाऊन बसली. तिचे आईबाप शोधत होते ते पाळणार पोषण करणारे. मग तिला काय केलं, ती रागा कशामुळे गेले, ते मच्छी मटणची गाय भांडी होती ना, ते भांडी घासायला लावली. म्हणून मी देवीचा अवतार, मी कशी भांडी घासो, पण ती आपसामध्ये ठेवायची ना. आणि दुसरी आई होती तिला त्रास द्यायची. एक सावतार आहे. मग तिनं बरेच प्रयत्न केले सोसायचे. मग ते एक दिवस काय तिला सोचलं नाही. मग तिकडून ते रागा गेली. मग ती जाऊन गाडावर बसली. कळसुबाई तिचं नाव. मग तिथे गाय यायची मंगळवार. तिचा दूध बीत तिला खायला द्यायची. म्हणजे ते दूध काढून प्यायची. आपली ते देवाचंच अवतार ना तिचं. ती गाय यायची ऑटोमॅटिक 1-1.5 गाडावर. ते दूध वगैरे प्यायचे. तिचा पालन पोषण त्याचं कोणाच्या नजर नाही पडायची. मग ते असं माहिती झाल्यानंतर मग तिचं मंदिर स्थापन झालं. ते गायब झाली. तिथून ती आहे कळसुबाई साऱ्या जगाला पावली. आई एकटीच राहायची. एकटीच राहायची. पोरगे नाही झाला पाहिजे. कॅमेरा चालू होणार तर कॅमेरा थांबला नाही पाहिजे कुठं. तर मित्रांनो, हा दाजी म्हणजे शुभम. ह्याला तर तुम्ही ओळखताच, नवीन आज हर्षद. आणि हा यश. तर आम्ही चाललोय कळसुबाईला. नीचे अभी जस्ट पहुंचे नीचे पहाड़ चढ़ रहे. आजोबा इथनच जायचं ना? 1 घंटा. एक घंटा ऊपर चढ़ने में लग गया बस. 1 घंटा काय राव. अभी नहीं करूँगा तो रात को दिखाऊंगा. ए बाबा, रात को सुबह सुबह. कुठनं जायचं आता? इकडून का इकडून? आगे इकडं. ओके. तर तुम्हाला मी दाखवीनच एक नवीन नवीन दृश्य. आत्ता बघा इथं शेळी पालन चाललं आहे इकडं. लय ऊन लागतंय रे. किती वाजता? 12:51 वाजल्यात. आत्ताची ट्रेक सुरू केलाय. पाहू शकता तुम्ही. दाखवेनच तुम्हाला पुढं. थोडा टप्पावर जाईन तसं तुम्हाला शूटिंग दाखवेनच. रस्ता इतर की थांब झूम कर. बाळा राजा उन्हाचा काय फोटो येणार आहे?
30% चढलोय. आत्ताची ना विलेज दाखव, खालचं विलेज दाखव. व्हिडिओ पण करा आणि लॉंग व्हिडिओ टाकायला आणि शॉर्ट व्हिडिओ तू कर. माझ्या शाळेत जातो का नाही तू? हो. कितीला आहेस? चौथी. चौथीला. कुठं शाळेला जातो खाली? हो. आज सुट्टी मारली काय? नाही, शनिवार आज. अर्धी शाळा ना. हे असं मोठा आहे. एवढं पण पर्सन आहे यो पण आहे आपल्याकडे. चला बाबा नु इथं मस्त वाटतंय. इथं लय भारी वाटतंय. आयुष्यपत सांगतो, असं उचलतोय. लय भारी वातावरण. अरे वरती जाऊन काढू ना फोटो ऊन उतरल्यावर. तर मित्रांनो सांग पाहू शकता तुम्ही कडक व्ह्यू. तिकडचा व्ह्यू दाखव. चला ती पण टेंट घेऊन चालली ते. कडक थांबे झाले. फोन पडणार, आपल्याकडे चटाईची कमी आहे रे फक्त. फोन पडणार नाही. फोन पडणार नाही ना. नाही पडणार तुझा. इलेक्ट्रॉन पावडर पेरू येत नाही गुसर बदे गाळो. त्या काही एखादा पेरू बिरू घ्या नाही तर निघू सरबत घ्या. जी नको. पेरू बिरू. एखादा घ्या. एक कितीला देणार? एक कितीला देणार? एवढा पेरू 50 रुपये. चले जेवायचं आता. अरे 40 रुपये देते ना. राहू द्या आधी. राहू द्या. आता जेवायचंच आहे. कडक समजा घेऊन आले. कडक. बच्ची बच्ची देख, इधर देख. हर्षा चल खाली बघून चाला. खाली बघ हर्षा. नाही तर म्हणशील आता चॅलेंज करतो म्हणून. बघायला आताच्या बारीनं वाटेल तिला. व्हिडिओ नाही काढायचा मला. हर्षा नको तर नको करू. तर मित्रांनो, हे जे वर दिसतंय ना ते कळसुबाई शिखर. आणि तिथं आम्ही आता जेवायला बसलोय. जेवायला ही चपाती येणार बटाटा सुबाई शिखराचा शेवटचा थांबत नाही. पॉइंट. Point of ट्रेक. हा पण हा ट्रेकच आहे ना. तर आम्ही चाललोयच मस्त पैकी. जेवले. पोट भरलं ना अशा भावानं? रीतीने दाजी पोट भरलं ना? ए अशा रीतीने गावापासून चाळ आले अशी. अपलोड होणार आहे. भावाला कष्ट देऊ नका एडिट कराय. तिथं टेंट लाव 100% तिथं. अरे यार वरती जागा भेटेल यार. 100%. ऑप्शन बी तिथे tent ऑप्शन बी. लावायचा. हा ऑप्शन बी ठेवू शकतो पण आपला Option B. ऑप्शन ए वरतीच आहे. तर हळूहळू चालत जातात. ए मिठाचा पुडा इथं कुठं? टाकून दिलेला आहे पण तो हे बटाटा मीठ घेतलंय ना. काय आणले चटणी हळद. आणले. मी जिरं मोरी आणलंय. तर मस्त निसर्ग आहे भावांनो. मित्र मैत्रिणींनो, बंधू आणि भगुनींनो. बघून ना बघून ना पायऱ्या कधीच असतील रे. प्रॉपर 3 तास लागतात रमत गमत आल्यानंतर. आला मित्रांनो या, पण पाणी लय घेऊन या. आमिरजादे असाल तर 50 रुपयाला एक बॉटल भेटेल. तसं बरोबर आहे त्यांचा पण कॉस्ट. बरोबर म्हणजे मी तर म्हणतो 100 रुपयाला द्यायला पाहिजे होती. अरे गन कोई लाइसेंस नहीं आपके पास और मेरा गन दे रहे हो आप. माझी गण पकड. ठोठा फायरिंग देती. इसका रिपोर्टिंग देना पड़ता है मुझे. हो रिपोर्ट. दागी का किलो का साथ. टेंट न उडून जाण्यासाठी आपल्याला 4 मोठ्या दगडी आतमधनं ठेवायला लागतील. ए म्हणजे नियोजन होईल आपलं पक्क. पण तुम्ही सगळे काय म्हणता शूजवर आहे, मी एकटा सँडलवर आहे. चांगली गोष्ट आहे. नको मला. सँडल इज बेटर रे. गरम पण होत नाही. मांड्या भरून आल्या. कडक आहे रे ना. दादी आपले इलेक्ट्रॉन वरतीच काढता. शेवटचा ट्रेक बघा तुम्ही. कडक व्यू दिसते रे. हो का ह्या पाहिजे वर चढावं लागणार आहे. शक्य नाही बाबा. लावला तर तिथंच लावणार, नाही तर वर लावणार. चल चाला लवकर. माकडांची भीती नाही आता, नाहीतर वांदा होऊन जाईल. गपचूप मध्ये नियोजन लावू. आपण आहे ना त्याच्या टेंट मधनं ते तिने टाकलं ना मग अशा आतमध्ये घेऊ. आपल्या टेंट मध्ये टाकू. परत म्हणाले वर कसं काय आलं? देवी पावली असं म्हणायचं. कडक आहे रे. आता असं वाटतंय आपण टोकाला आलोय. सगळ्यात महाराष्ट्रातला उंच शिखरावर चढतोय. एकदम खतरनाकच आहे.
एवढं काय वाटत नाही रे. चल 90 डिग्री नाही नाही मांड्या म्हणजे बाई लेकडे महिनाभर लेग हा मारूच नका तुम्ही, समजलं का. हे बघ रिस्क आता रिस्क. बघा रेकॉर्ड बनवू पाहिजे मी. रेकॉर्ड नको बनवूस. इथं बघ पकडून नाही येणार आता मी. काय हे एवढं भारी. कधी पण टेंट लावताना आडोसा पाहिजे भाऊ, नाहीतर हवा आली ना की अवघड होऊन जाईल. हवेसोबत आपण पण उडून जाईल. तिथला एक व्हिडिओ काढ रे यश. हे बघ ना व्हिडिओ, खाली बघायचं ना, चढायचं वर. हाय वाटतच बंदर आले. फोन घेऊन जा ना माझा. हा बघा दिसला का तू सावधान राहा. दाजीचा आवडता. हे शिवाय तिथे ते टाकल तुझ्यावर फाटकन. पोचलो एकदाच पोचलो. पेढे नारळ दादा पेढे नारळ. हा हा काय कडक व्ह्यू आहे रे. खाली कडा बघ ना. येऊ कडक. पोचलो. आई कळसुबाईच्या नावानं चांगलं आहे. हवा बेकार सुटेल का रे. ए 45 सेकंद काय येते रे मला. काय बघतोय तू. टेंट लावायचा विषय करायचा आपल्याला. ना दिवाणी तर मित्रांनो आम्ही टेंट लावायची जागा बघतोय. विचार चाललाय. ही बघा गँग. पहिले बोलतोय इथं लावूया. इथे नाही राहणार यशवा मी समजला. पुढे यश नको लय हवा येतात. आत्ताच बघ एवढी हवा लागली. हा बघा टेंट बांधला कारण की फोनची चार्जिंग पण संपलेली. दाजी तर मित्रांनो आम्ही हे बघा सूप बनवलंय मस्त पैकी. आणि तिकडं बाहेर राईस तयार होतोय. राईस कसा बनतोय हे पण आम्ही दाखवेन. फक्त पाणी गरम कराय ठेवलंय. तर बघा भाऊ तुला प्रत्येकाचा आपण एक्सपिरियन्स घेऊ. सगळ्यांची मोना तुझा दुसरा असेल ना. काय हा टेंट ट्रेक टेंट हो स्टे म्हणजे असा कुठं. हो. तर दाजी तुझा एक्सपिरियन्स सांग मला कसं वाटतंय तुला असं फिरून. आता जर सुरुवात आहे आतापर्यंत मस्त वाटतंय. पुढे बघू आपण काय होतं ते. आतापर्यंत आम्ही एन्जॉय मध्ये फुल एन्जॉय. हर्षद तुला कसं वाटतंय. हर्षद वर दाखवा. हर्षद दिसत नाही. मस्त वाटतंय. हा ना यश. आपल्या तर काय सवयच आहे यार. आपण हिंड रे. तर तुम्हाला समजलंच असेल. आता नेक्स्ट व्हिडिओ पण असंच ट्रेकिंगवर राहील. नियोजन लवकरच होईल. तुम्हाला दाखवेन. कमेंट करा आम्ही तिकडे जाऊ. आमची नका करू. तुम्ही कमेंट करा तिथं आम्ही जाऊ फक्त गावाला सोडून. झालं ना. झालं वड बर. हा हळू हळू बस कर मोहण्या लवकर. ऑइलिंग केली पाहिजे. धर लाव. इकडे एक कमी कर ना तर.
ते पात्यावर नीट बसना मला वाटतं म्हणून त्याचा विषय होतो. हे बघ पात्यावर नीट बसना झालं. हे बघ असं आहे बघ. पातळ लोड असला तर हे करा. कांदा नंतर बारीक करा जरा साधन. सोड राहू. मीठ मीठ टाकतो. हे मीठ एका रांगोळी टेस्ट करून बघ. टेस्ट करून बघ बाबा. थांब मोन्या नको मीठ टाकू. मी टाकतो बोललोय ना. मारे मी नको, टाकतो नको. अंदाज आहे मला. थांब नको. थांब जरा थांब. हे बाई एवढं बरोबर आहे. अजून जरासं लागेल. थोडस चिमूटभर टाक. हे बघ. बस. मी नाही लय मीठ वापरत. आपल्याला आणि असलं तरी चालतं पण ते लय मिठाचं नाही ते आवडत. पकड जरा. कोणा काळ्याला मीठ लागतं हिजड्याला. शिव्या नका देऊ. हे मीठ कमी पडलं तर भातात घ्यायला येईल. फेकू नका. शेट कसं आहे कसं आहे भेंडी. नात करते काय यावंच लागतं. कळसूबाई नियोजन मोठ. काहीच नाही. एवढं बॅटरी मार ना. तर गाईज आम्ही जेव्हा बसलोय बघा. पाहू शकता तुम्ही किती मेनू बनवलेत आम्ही. डाळ तडका राईस एकदम सगळं क्वालिटी एकदम बनवलंय. आणि मग काय याच्यात एकदम थंडी असली वारे ना. 18 डिग्री सेल्सिअस वर तापमान गेलं. थोडं थोडं घ्या. जास्त असं घेऊ नका. आता जेवतो मस्त पाहिजे. लागल तेवढं मागत राहा. आंबच्चस. किती डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 16 डिग्री सेल्सिअस तापमान. डबल वर डबल जॅकेट. हे बघा त्या मित्रांनी ते इकडे दाखव. दाखवलं इथं कॅमेरा दाखव. त्या मित्रांनी हे पेटवलं आणि आम्हाला शेकाय भेटलं मस्त पाहिजे. आणि तिकडे टेंट आहे आमचा. मस्त पैकी व्ह्यू कडक आहे. पाहू शकता असला भारी ना. आता पाहिजे चालू होतं. हे दाखव ना. तू असं का करतोय अर्चत. म्हणून मी तुला कुठे नेत नाही. कळसुबाईला तू रडून रडून आलायस. हो का. तर खरंच मित्रांनो यार शॉर्ट लय भारी. सोडलेलं जिनी. तुम्ही काय करा नाही सेटिंग. झाला आता येईल. ज्या क्षणाची वाट बघत होतो तो क्षण लवकरच येईल. काय बाबा असलं सीन नको करू. पब्लिक यार तू मांडून बोल खाली बस. प्रसीद मम भास्करं दिवाकरं नमस्तुभ्यं प्रभाकरं नमस्तुते. ज्याची वाट बघत होतो तो तिकडे आलेला आहे. पाहू शकता. अरे दिसला ना. अरे भाई दिसला ना. अरे कुठे गेला. चला चला थांबून खाली आपलं गर्दी आपला टेंट दिसतोय का बघ रे ना. कुठे रे त्या साईडला टेंट.
वाई पण येतात टाकायचं आहे. जाऊ ना. हे सगळं पण 5 मिनिटात किती झालं तर झालं. टाकीने सांगितले. हे काय करायचं? आपल्याला खाली जाऊन गाडी नाही तर आजचा आमचा कळसुबाई ट्रेक कम्प्लीट झाला. कालचा आज आज आपण सनराईज बघितला आणि काल सनसेट बघितला. तर सगळी गँग सनसेट आम्ही खूप चांगला वेळेला पण सनराईज आम्हाला बघता नाही सगळी गँग घरी निघाले. बघू नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. बाय.